दरम्यान एकीकडे ही मतं या भूमिका मांडल्या जात असताना दुसरीकडे जंतर मंतरच्या आंदोलनावेळी वापरलेल्या दगडांवरील फुटप्रिंट या आधाराशी लिंक होतील असा अजब दावा करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंनी शेलक्या शब्दात समाचार घेतला। मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहिजेत अशा शब्दात राज ठाकरेंनी विखे पाटलांवर खोचक टीका केली। तर राज ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपनेही जोरदार तोंडसूक घेतलं। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे। तिथेही काही नाही झालं, तिथेही काही नाही झालं। आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार? आता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचलले, आंदोलनात सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत। सगळे चंपाच्या घरी पाठवा। मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार। तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या टीकेला तिखट उत्तर देताना कसा पलटवार केला आपण पाहूया। ज्यांचा आज संसदेमध्ये एकही खासदार नाही, ज्यांचा विधानसभेमध्ये एकही आमदार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा टाव फोडून निवडून आले फक्त 6, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूचं फुटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे।